मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, जागोजागी पाणी साचलं, अनेक घरात, दुकानात, हॉटेलात शिरलं रस्त्यावरचं पाणी। मुंबईत मुसळधार, ठाणे ते सीएसएमटी सेवा पूर्णपणे ठप्प, कसारा कर्जत पासून ठाण्यापर्यंतची वाहतूक विलंबानं, ऑफिसला जाणाऱ्यांचे प्रचंड हाल। कोकणात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी। मुंबई पुणे सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन आज रद्द, मुसळधार पावसाचा परिणाम। कोकणात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टीची घोषणा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। वरळी हिट अँड रन केसमधील आरोपी मिहिर शहा अजूनही फरार, आरोपीचे वडील राजेश शहा आणि कार चालकाला अटक, आज कोर्टात हजर करणार। आज मंत्रालयात अजित पवारांच्या मार्गदर्शनात नाशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्याबाबत बैठक, नाशिक जिल्ह्यातले महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। खासदार निलेश लंकेंचं शेतकरी जन आक्रोश आंदोलन स्थगित, मंत्री राधाकृष्ण विखेंनी निलेश लंकेंकडे वेळ मागितला, दूध आणि कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन सुरू होतं। मनोज जरांगे यांची आज नांदेडमध्ये जनजागृती यात्रा, दुपारी 12 वाजता सुरू होणार संवाद यात्रा, जरांगे यांच्या स्वागतासाठी नांदेडमध्ये जय्यत तयारी। आमच्या 9 मागण्या मान्य करा, नाहीतर विधानसभेला जे होईल ती जबाबदारी माझी नाही, सर्व पक्षांना मनोज जरांगेंचा इशारा। नाशिकमध्ये अजित पवारांना मोठा धक्का, 100 कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, छगन भुजबळ अस्वस्थ असल्याचा दावा। नागपूरच्या दीक्षाभूमीचं अंडरग्राऊंड पार्किंग बुजवण्याच्या निर्णयानंतर आरोग्य विभाग आणि कापूस संशोधन संस्थेची जागा देण्याची मागणी, नागपूर खंडपीठात निर्णय। दुसऱ्या T20 सामन्यात भारताची झिम्बाब्वेवर 100 धावांनी मात, 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी, अभिषेक शर्माचं वादळी शतक। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।